अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींना नवस कसा करायचा. बघा, बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की ताई, आम्ही कितीही सेवा केली तरी आमची इच्छा पूर्ण होत नाही, किंवा स्वामींना आम्ही नवस केला आहे तरीही आमची इच्छा पूर्ण होत नाही. तर बघा, तुमची नवस करण्याची पद्धत चुकीची आहे. मी तुम्हाला आज ज्या पद्धतीने स्वामींना नवस करण्यासाठी सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल. फक्त त्याला अट अशी आहे की तुमचे त्या दिशेने प्रयत्न पाहिजेत, तुमचे त्या दिशेने कष्ट पाहिजेत. कारण कष्टाशिवाय स्वामी सुद्धा तुम्हाला काहीच देणार नाही. तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर स्वामी सुद्धा तुम्हाला मदत करतील तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर बघा, स्वामींना नवस कसा करायचा. बघा, तुम्ही जेव्हा स्वामींना नवस करता, बरेच जणांचं काय असतं माहिती का, बऱ्याच जणांचा नवस का पूर्ण होत नाही त्यामागचं कारण हे आहे की बरेच जण स्वामींना नवस करताना, तुम्ही कुठेही स्वामींना नवस करत असाल, मंदिरात मठात किंवा केंद्रात, तर स्वामींना नवस करताना तुम्ही स्वामींना काय म्हणता की स्वामी, माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला 5 किलो पेढे देईल, 10 किलो पेढे देईल, मी दानपेटीमध्ये एवढे एवढे पैसे टाकेल, किंवा मी हे देईल ते देईल. म्हणजे मी जस्ट उदाहरण तुम्हाला सांगते आहे की तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना म्हणत असाल की मी एवढे पेढे वाटेन, एवढं म्हणजे देईल, दानपेटीत मी एवढे पैसे टाकेल. म्हणजे तुम्ही स्वामींना अशा पद्धतीने तुम्ही नवस करत असाल. परंतु स्वामींना खरंच याची गरज आहे का? स्वामींना ही गोष्ट आवडते का? तुमच्याकडे कितीही पैसा असला, काहीही असलं तरी स्वामींना खरंच त्याची गरज आहे का? स्वामींना भक्तांमध्ये स्वामींनी कधीही भक्तांमध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव केला नाही. कारण स्वामींना त्यांच्या भक्ताची भक्ती ही जास्त प्रिय आहे, त्यांची सेवा जास्त प्रिय आहे. आणि त्या सेवेवरनं, भक्ताच्या भक्तीवरनं स्वामी ठरवत असतात की माझा कोणता भक्त श्रेष्ठ आहे, कोणता भक्त माझ्या जवळचा आहे, हे स्वामी ठरवत असतात. त्यामुळे स्वामींना या गोष्टी कधीही आवडल्या नाहीत की तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती पैसे देत आहात, तुम्ही किती दानपेटीत टाकत आहात. या गोष्टी स्वामींना नकोय. तुम्ही किती पेढे देत आहात, या गोष्टी स्वामींना खरंच नकोय. स्वामींना तुमच्याकडनं काय हवं आहे तर ते फक्त आणि फक्त त्यांच्याबद्दल अटूट प्रेम, विश्वास, श्रद्धा आणि सेवा आणि नामस्मरण, बस एवढंच स्वामींना तुमच्याकडनं हवं आहे. बाकी स्वामींना तुमच्याकडनं काहीच नकोय. बघा, जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते त्यांच्या अवतार काळात, ते अनेक भक्त स्वामींच्या दर्शनाला येताना स्वामींसाठी नानाविध प्रकारची फळे आणत असत, वस्त्रे आणत असत, अलंकार आणत असत, आणि स्वामींपुढे ते ठेवत असत. पण स्वामी कधीही त्या गोष्टींना स्पर्श सुद्धा करत नव्हते. स्वामींना त्या गोष्टी कधीच आवडले नाही. स्वामींना फक्त भक्ती हवी असते की माझ्या भक्ताच्या मनात माझ्याबद्दल किती भक्ती आहे, तो माझी किती सेवा करतो, फक्त स्वामींना हेच प्रिय आहे. आणि याच गोष्टीचा नवस आपल्याला स्वामींना करायचा असतो, लक्षात घ्या. तेव्हाच तुमचा नवस पूर्ण होऊ शकतो. तुम्ही स्वामींना कधी असं वस्त्र अलंकार घालून पाहिलेले आहे का? नाही. स्वामींना या सगळ्या गोष्टी कधीच आवडल्या नाही. स्वामी स्वतः लंगोटीवर राहत असत. तर बघा, स्वामींना नवस करताना सगळ्यात आधी काय करायचं. स्वामींना नवस करताना तुम्ही घरी नवस करू शकता, केंद्रात, मठात, मंदिरात करू शकता. तर नवस करताना काय करायचं आहे, आता तुम्ही जर केंद्रात, मंदिरात, मठात करत असाल तर जाताना तुम्हाला श्रीफळ घेऊन जायचं आहे, त्याबरोबर खडी साखर, एखादं फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि गेल्यावर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. तुमच्या हातामध्ये ते श्रीफळ आणि जे तुम्ही आणलं आहे खडी साखर, फूल तुमच्या हातामध्ये धरायचं आहे. आणि स्वामींना तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे. तुमची इच्छा जी काही आहे त्या दिशेने तुमचे प्रयत्न सुद्धा असले पाहिजे, लक्षात घ्या. नाही तर तुमची इच्छा जर असेल की स्वामी मला बंगला मिळवू द्या आणि तुमचे त्या दिशेने प्रयत्नच नाही आहेत, तुमच्याकडे तुम्ही कष्टच करत नाहीत, मग स्वामी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट कधीही देणार नाही, तुम्ही कितीही नवस केला तरी. पण बघा, जर तुमचे त्या दिशेने प्रयत्न आहेत, तुमचे कष्ट आहेत, तर स्वामी नक्कीच तुमची ती गोष्ट मिळवून देण्यास तुम्हाला मदत करतील. तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये श्रीफळ घ्यायचं आहे आणि स्वामींना तुमची इच्छा प्रकट करायची आहे. आणि स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी, मी माझ्या इच्छेसाठी
खूप प्रयत्न करत आहेत, खूप कष्ट करत आहेत. आपल्या प्रयत्नाची कबुली सुद्धा तुम्हाला स्वामींपुढे द्यायची असते, लक्षात घ्या. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामी, मी या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न करत आहे, खूप कष्ट करत आहे, पण मला पाहिजे तसं यश मिळत नाहीये. माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आजपासून तुमचे 11 गुरुवार करीन. मी तुमचे सारामृताचे 108 पारायण करीन. मी रोज 51 वेळेस तारक मंत्र म्हणेल, 21 दिवस म्हणेल, 51 दिवस म्हणेल, 108 दिवस मी रोज 51 वेळेस तारक मंत्र म्हणेल. मी तुमच्या सारामृताचे 108 पारायण करेल, 51 पारायण करेल. मी तुमचा 1.5 लाख जप करेल, तुमचा 1.25 लाख जप करेल. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कोणती सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य आहे, ती सेवा स्वामींपुढे तुम्हाला बोलायची असते, लक्षात घ्या. तुम्ही तारक मंत्राची सुद्धा सेवा करू शकता. स्वामी, मी 51 दिवस रोज 108 वेळेस तारक मंत्र म्हणेल. स्वामी, मी 51 दिवस रोज 51 वेळेस तारक मंत्र म्हणेन. स्वामी, मी रोज स्वामी समर्थ अष्टक रोज 11 वेळेस म्हणेल, 108 दिवस. अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा असतो. म्हणजे तुमच्याकडनं जी गोष्ट तुम्हाला सेवा करणं शक्य आहे, त्या सेवेचा तुम्हाला नवस बोलायचा असतो. स्वामींना तुमच्याकडनं फक्त सेवा हवी असते आणि तुमच्या मनातली भक्ती आणि तुमचा स्वामींवर किती विश्वास आहे तेच फक्त स्वामी बघत असतात. बाकी स्वामींना तुमच्याकडनं काहीच नकोय. तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाताना पेढे जरी नाही नेले तरी चालेल, पण तुम्ही जर जप करत गेला ना स्वामींच्या मंदिरापर्यंत, तर स्वामींना ते खूप जास्त प्रिय आहे. स्वामींना स्वामींचं नामस्मरण केलेलं, त्यांची सेवा केलेली ही सगळ्यात जास्त आवडते. म्हणून आपल्याला स्वामींच्या आवडीच्याच गोष्टीचा स्वामींना नवस करायचा असतो, जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होत असते. तुम्ही स्वामींना म्हटला की स्वामी, मला घर मिळवू द्या, मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करत आहात, तर तुम्ही जेव्हापासून सेवा करायला लागाल ना, तर स्वामी सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य दरामध्ये ते घर मिळवून देतील. स्वामींची सेवा तुमची कधीही वाया जाणार नाही, पण तुमचे कष्ट सुद्धा प्रामाणिक पाहिजे. तुम्ही कष्ट करत असाल तरच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळेल. जर तुम्ही कष्टच केले नाही तर स्वामी सुद्धा तुम्हाला ते फळ कधीच देणार नाही. फक्त तुम्हाला तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवून स्वामींना अशा पद्धतीने नवस तुम्हाला करायचा आहे. आणि घरी आल्यानंतर मठात तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे, स्वामींना तुमची इच्छा सांगून स्वामींना तुम्ही कोणती सेवा करणार आहात ते तुम्हाला सांगायचं असतं. आणि घरी आल्यानंतर संकल्प करून, मी एवढ्या दिवसांचा म्हणजे समजा तारक मंत्राचा तुम्ही संकल्प केला की मी 108 दिवस रोज 51 वेळेस तारक मंत्र म्हणेल, किंवा मी 108 दिवस रोज 21 वेळेस किंवा 11 वेळेस तारक मंत्र म्हणेल, असा संकल्प करून, किंवा दुसऱ्या कोणत्याही सेवेचा तुम्ही सारामृताचे सुद्धा 108 पारायण करू शकतात, 51 पारायण करू शकतात, 21 पारायण करू शकतात. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता. तर तुम्ही जी काही सेवा करण्याचं ठरवलं आहे, तर घरी येऊन त्या सेवेचा संकल्प करून तुम्हाला ती सेवा करायला सुरू करायचं आहे. त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ती सेवा करायला सुरू करायचं आहे. बघा, जशी तुमची सेवा पूर्ण होत जाईल तसं तुमची जी इच्छा आहे ना, ती तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. ती तुमची इच्छा पूर्ण होईल, पण तुमचे कष्ट पण त्याच दिशेने पाहिजे. मी तुम्हाला 10 वेळेस हीच गोष्ट सांगत आहे की तुमचे कष्ट सुद्धा प्रामाणिक पाहिजे, त्या दिशेने तुमचे प्रयत्न सुद्धा पाहिजे. तेव्हा तुमची ती इच्छा तुम्हाला काहीच दिवसांमध्ये पूर्ण होताना दिसेल. तुमची ती इच्छा तुमची सेवा पूर्ण होण्याच्या आतच तुमची ती इच्छा पूर्ण होईल, किंवा तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल, लक्षात ठेवा. फक्त तुमची सेवा प्रामाणिक ठेवा, तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा, स्वामींबद्दल तुमच्या मनामध्ये अतूट विश्वास, भक्ती ठेवा. हीच गोष्ट ठेवा आणि मग बघा की तुमची इच्छा कशी पूर्ण होत नाही ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे. तुम्ही जर घरी स्वामींना नवस करणार असाल तर अशाच पद्धतीने तुम्हाला हातामध्ये श्रीफळ, खडीसाखर, एखादं फूल ठेवून स्वामींना तुम्हाला नवस बोलायचा असतो आणि तुमच्या संकल्पाला तुमच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची असते. नंतर ते श्रीफळ तुम्हाला तुमच्या जवळपास एखादं दत्तांचं मंदिर असेल, स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल, त्या केंद्रात तुम्हाला ते श्रीफळ नेऊन ठेवायचं असतं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना घरी नवस करू शकतात, केंद्रात, मठात, मंदिरात नवस करू शकता. फक्त नवस सेवेचाच करा, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा करू नका. स्वामींना फक्त तुमची सेवा, तुम्ही नामस्मरण जरी करायचं ठरवलं की मी स्वामी तुमचा 1.5 लाख वेळेस जप करेल. आता 1.5 लाख जप करेल, तुम्हाला खूप मोठा वाटत असेल 1.5 लाख जप,
पण बघा तुम्ही जर आपण भरपूर वेळेस रिकामं असतो, जेव्हा आपण भांडी घासत असतो, कपडे धुत असतो, महिलांना मी सांगेल तुम्ही भांडी घासत आहात, स्वयंपाक करत आहात, तर काउंटिंग मशीन भेटतं. काउंटिंग मशीन तुम्हाला कोणत्याही लोकल शॉपमध्ये मिळून जाईल. तिथून ते तुम्ही आणा. ते काउंटिंग मशीन तुमच्या बोटामध्ये घालून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता. तुमचे 1,50,000 जप कधी होऊन जातील ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून तुम्हाला स्वामींना अशा पद्धतीने नमस्कार करायचा आहे, की जी सेवा तुमच्यासाठी शक्य आहे. 1,50,000 जप करेल, मी 2,25,000 जप करेल. अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आणि शक्य होईल तितक्या वेळेस स्वामींचं नामस्मरण करा. ही खूप मोठी गोष्ट आहे. नामस्मरणाला कधीही कुठेही बंधन नाहीये. नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता. तर चला, ही खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.